नमस्कार. तर आज आपण BMS फर्स्ट इयर रचना शरीर या विषयामधील 9 रिजन्स ऑफ ॲब्डोमेन हा टॉपिक पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याचे प्लेन्स कोणते, 9 रिजन्स कोणते, कोणत्या रिजनमध्ये कोणते कंटेंट्स म्हणजे ऑर्गन्स येतात व त्याचा डायग्राम देखील पाहणार आहोत. तर पाहूयात डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्यामध्ये रिजन्स ऑफ ॲब्डोमेन. 9 क्वाड्रंट्स ऑफ ॲब्डोमेन आर डिवायडेड बाय 4 इमॅजिनरी प्लेन्स दॅट इज 2 हॉरिझॉन्टल अँड 2 वर्टिकल. म्हणजे आपल्या ॲब्डोमेनचे 9 क्वाड्रंट्स बनवलेत, त्यासाठी त्यांनी 4 इमॅजिनरी प्लेन्स घेतलेत, 2 हॉरिझॉन्टल आणि 2 वर्टिकल. तर ते तुम्हाला समजण्यासाठी मी ते साईडला डायग्राम टाकतो. त्यामध्ये ट्रान्सपायलोरिक प्लेन, ट्रान्सट्युबरक्युलर प्लेन, राईट लॅटरल प्लेन आणि लेफ्ट लॅटरल प्लेन. त्यानंतर ट्रान्सपायलोरिक प्लेन मिडवे बिटवीन सुप्रास्टर्नल नॉच अँड प्युबिक सिम्फायसिस, रफली हँड स्पेस बिलो झिफिस्टर्नम जॉइंट, पासेस थ्रू द टिप ऑफ 9th पोस्ट कार्टिलेज anteriorly and body of 11th vertebrae near its lower border posteriorly. त्यानंतर transtubercular plane passes through the tubercles of ilium crest and body of L5 vertebra near the upper border. त्यानंतर आहे right and left lateral angle, starts at mid of the clavicular point, reaches up to mid inguinal point and passes the tip of 9th cartilage. आता ह्या 4 प्लेनमुळे जे 9 रिजन्स बनलेत ते आपण पाहूया. ॲब्डोमिनल रिजन्स अँड देअर मेन कंटेंट्स. त्यामध्ये पहिला आहे राईट हायपोकॉन्ड्रियम. त्यामध्ये येतात लिव्हर आणि गॉल ब्लॅडर. लेफ्ट हायपोकॉन्ड्रियममध्ये स्टमक, स्प्लीन आणि लेफ्ट कोलिक फ्लेक्चर्स. तर 9 रिजन्स ऑफ ॲब्डोमेन हा खूप बेसिक पार्ट आहे आणि हा तुम्हाला पुढे कायम उपयोगी येणार आहे. तर हा तुम्ही नीट पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा, डायग्रामनुसार लक्षात ठेवा, जेणेकरून नंतर कन्फ्यूज होणार नाही. कोणता प्लेन कुठे आहे, कोणता लॅटरल आहे, कोणता लेफ्ट लॅटरल आहे, राईट लॅटरल आहे ते लक्षात ठेवा आणि त्यानुसार 9 रिजन्स कसे पडतात ते सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे कधी कुणी विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आता तुमच्यासमोर तुम्हाला ही डायग्राम दिसते, तर ही डायग्राम आहे अशी व्हिज्युअलाइज करून लक्षात ठेवा. त्यानंतर इपिगॅस्ट्रिक. त्यामध्ये स्टमक, डिओडेनम आणि पॅनक्रियाज. राईट लंबारमध्ये राईट किडनी, युरेटर आणि डिसेंडिंग कोलॉन. लेफ्ट लंबारमध्ये लेफ्ट किडनी आणि लेफ्ट युरेटर आणि डिसेंडिंग कोलॉन. त्यानंतर अंबेलिकल रिजन. त्यामध्ये कंटेंट्स येतात अओर्टा, इन्फिरियर वेना कावा, कॉइल्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन आणि स्टमक. राईट इलियाक फोसा, सिकम, वर्मिफॉर्म अपेंडिक्स. लेफ्ट इलियाक फोसामध्ये सिग्मॉइड कोलॉन. आणि हायपोगॅस्ट्रिक रिजनमध्ये युरिनरी ब्लॅडर, कॉइल्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन आणि एनलार्ज युटेरस. तर हे होते 9 रिजन्स आणि त्यांचे कंटेंट्स. तर हा जरी शॉर्ट पॉईंट असला तरी तुम्हाला पुढे खूप कामाला येणार आहे, महत्त्वाचा आहे. पेपरमध्ये सुद्धा SAQ विचारू शकतात. तर हा व्यवस्थित करून घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.